नमस्कार, गाडगे बोलताय ना? हो, मी गाडगे बोलतोय. आपण कोण? मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचंय. अहो पण तुम्ही कोण बोलताय? कोण बोलताय ह्यापेक्षा मला काय सांगायचंय ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तुम्ही शांतिवन साईचे सेक्रेटरी ना गाडगे? हो. हा, तर गाडगे साहेब तुम्ही लवकरच जेलमध्ये जाणार. म्हणजे तसं तुम्ही तुमच्या घरच्यांना कळवून ठेवा. काय फालतूगिरी करताय सकाळी सकाळी? मी तुम्हाला वॉर्निंग देण्यासाठी फोन केला आणि तुम्हालाही फालतूगिरी वाटते. ठीक आहे, तुम्हालाच पोलीस अरेस्ट करून गेल्यानंतर आठवेल की मी तुम्हाला वॉर्निंग देण्यासाठी फोन केला होता. ओके, बाय. अहो ऐका ना, अहो काय झालंय नेमकं ते तरी सांगा. गुड. आता नीट लक्ष देऊन ऐका. हो तुमच्या चाईमध्ये राजारामच्या खोलीत जे कपल राहत आहे ना, हो, पण त्याचं काय? त्यातली जी मुलगी प्रेग्नंट आहे ना, ती तिच्या नवऱ्यापासून प्रेग्नंट नाही झाली. तिच्या लग्नाच्या आधीच ती प्रेग्नंट झाली होती. सो तुमच्या चाईतल्या मुलींवर खूप वाईट परिणाम होतील त्याचे. गाडगे साहेब, तुम्हाला पण एक मुलगीच आहे ना? हो. मग तुम्हाला याची सिव्हिरिटी कळते का? नाही म्हणजे समजा उद्या त्या मुलीच्या नादाला लागून तुमची मुलगी सुद्धा लग्नाआधीच प्रेग्नंट झाली. हो हो, तोंड सांभाळून बोला. अहो म्हणून तर तुम्हाला तुमची काळजी वाटली म्हणून मी फोन केला. आता ही अशी मुलगी जर तुमच्या चाईत राहणार असेल तर चाईतल्या इतर मुलींवर काय परिणाम होतील? बरं, ती काय कशी प्रेग्नंट झाली आपल्याला माहित नाही. कोणीतरी माणूस येणार, तमाशे करणार, त्यांचे तमाशे, मग त्या तुमच्या चाईत पोलीस येणार आणि पोलीस धरणार कोणाला? सेक्रेटरीला. तुम्हाला अरेस्ट होणार. तुम्हाला त्रास नको म्हणून मी तुम्हाला सांगतोय. हो, त्या कपलला लवकरात लवकर तुमच्या चाईतनं बाहेर काढा. अहो पण हॅलो, तुमचं नाव तरी सांगा. हॅलो, कोण होता हा माणूस? बेबी, मी काय करू तुझं? किती कमाल आहेस तू. सुजित, तू इतकं सगळं बोललास म्हणल्यावर तो घाडगे स्वानंदी आणि मणीला नक्की घराबाहेर काढणार आणि ते दोघे रस्त्यावर येणार. आय लव्ह यू. आय होप. बोल स्वानंदी. सॉरी, मगाशी मणी सर सोबत होते म्हणून मी तुमचा फोन कट केला. काही नाही ग, सहज फोन केला होता तुमची चौकशी करायला. तुम्ही दोघं ठीक आहात ना? मॅडम, आम्ही ठीक आहोत. मगाशी फक्त जरा. काशी काय झालं? मॅडम, तुम्हाला तर माहितीच आहे, मणी सर डिलिव्हरी बॉयचं काम करतात. हं. आज त्यांना सरपोतदार साहेबांच्या बंगल्यावरनं ऑर्डर आली होती. ते डिलिव्हर करायला त्यांना बंगल्यावर जावं लागलं. काय मग? संचिता मॅडमने मणी सरांनी दिलेली ऑर्डर खाली पाडली, ज्यूस सांडला खाली आणि मणी सरांना पुसायला लावलं. मणी सरांची काहीच चूक नव्हती म्हणून मणी सरांनी नाही पुसलं आणि मणी सर तिकडनं निघून आले. म्हणून संचिता मॅडमने त्यांच्या कंपनीमध्ये कंप्लेंट केली आणि त्यांच्या बॉसने त्यांना कामावरनं काढून टाकलं. काढून टाकलं? किती नीच माणसं आहेत ही. त्या सरपोतदारांनी माझ्या आयुष्याची वाट लावली, आता माझ्या मुलाच्या मागे लागलेत. बस झालं स्वानंदी, आता मी अजिबात ऐकून घेणार नाही. मी आत्ता जाऊन त्याला जाब विचारणार आहे. मॅडम अहो, तसं करायची काही बी गरज नाहीये. सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. मी आणि मणी सर त्यांच्या साहेबांकडे गेलो होतो, त्यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं की ह्या सगळ्यांमध्ये मणी सरांची काहीच चूक नाहीये. त्यांना ते तसं पटवून दिलं आणि त्यांना पटलं सुद्धा. आणि मणी सरांना त्यांची नोकरी परत मिळाली आहे. नशीब त्या मणीच्या साहेबांना पटलं आणि त्यांनी परत त्याला नोकरीवर ठेवून घेतलं. स्वानंदी, हे सगळं असं किती दिवस चालणार आहे? असाच एक प्रयत्न फसला, परत तुम्हाला त्रास द्यायला सारखं असंच काहीतरी करत राहणार.
परत प्रयत्न करतील. शाने तर तुमचं जगणं कठीण होणार. स्वानंदी, मला खरंच तुमची खूप काळजी वाटते. तुम्हाला इथे येऊन राहा म्हटलं तर मणीला तेही पटणार नाही. मॅडम, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही काळजी करत बसलात ना की तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो. आणि तुम्ही आहात ना आमच्या सोबत. तुमचे आणि देवी आईचे आशीर्वाद सोबत असले की सगळं ठीक होते बघा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काळजी घ्या. माझे आशीर्वाद आहेच तुमच्या बरोबर. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की मी फक्त आशीर्वाद देऊ शकते तुम्हाला, तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. हो ताई, चला सगळं सामान बांधा आणि निघा इथून. चला मॅडम, एक मिनिट. एक मिनिट. दादा, काय झालं? काय हवंय तुम्हाला? काय हवंय? सगळं सामान बांधायचं आणि घर सोडून निघून जायचं इथून. अहो पण तुम्ही आहात कोण? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम? अहो प्रॉब्लेम तुम्हीच आहात. आम्हाला वाटत होतं तुम्ही सभ्य आहात, पण आता तुमचा खरा चेहरा आम्हाला कळला. म्हणजे बरोबर बोलतोय आम्ही. लग्नाआधीच तुम्ही प्रेग्नेंट होतात की नाही सांगा. अशा बाईला आपल्या चाळीत जागा नाही. चला निघा इथून. अहो ऐका माझं. अहो निघा निघा चला. काय झालं? काय झालं? काय घाडगे साहेब, तुम्ही काय झालं? काय अरे राजाराम, आता तू हे मला विचारतोयस? या मुलीला चाळीत ठेवायची परमिशन तुला कोणी दिली रे राजाराम? लग्नाआधी हिला दिवस गेले. या मुलीला आम्हाला आमच्या चाळीत ठेवायचं नाहीये. अहो असं नका बोलू. मी ओळखतो त्यांना. खूप चांगले लोक आहेत ते. त्यांना इथे जागेची गरज आहे. प्लीज त्यांना इथे राहू द्या. ए राजाराम, तू मध्ये पडू नको. या मुलीला आम्ही चाळीच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार. नाही, त्या इथून कुठे जाणार नाही. अरे राजाराम, या पोरीला जर चाळीच्या बाहेर नाही काढलास आणि आमच्याकडे आलास ना, आम्ही तुला वाईट टाकू, हे लक्षात ठेव. ही बाई आमच्या चाळीतल्या पोरींना बिघडवेल. ही बाई आम्हाला इथे नकोय. चल निघ इथून. हो दादा, हो असं करू नका. तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज होता, पण आता आमचे डोळे उघडलेत. चला निघा इथून. तू काय बघत उभी आहेस? पकड तिचा हात आणि काढ तिला बाहेर. ए, चला बाजूला, चला. चला बाजूला. निघायचं, चल. चला तुम्ही, चला. काय जमायचं? एक मिनिट. चला तुम्ही, चला. काय जमायचं? काय जमायचं? एक मिनिट. काय झालंय? सोडा त्याचा हात, सोडा. हो भाऊ, तुम्ही काय मध्ये पडताय? एकतर ही बाई तुमच्यापासून नाही तर कोणत्या भलत्याच माणसापासून प्रेग्नेंट आहे. अशी बाई आमच्या चाळीत नकोय आम्हाला. चला निघा इथून. हो. नको आम्हाला. एक मिनिट. ते मूल माझं नाही, मला मान्य आहे, पण त्यात एक जीव आहे ना. त्या जीवाला जन्म देणारी आई आहे ना ती. आणि तुम्हाला माहिती तरी का त्यांच्या बाबतीत काय झालंय ते? काही माहित नसताना घाणेरडे आरोप करताय तुम्ही त्यांच्यावर. आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्यांच्या बाबतीत काय झालंय ते. मणी सराव, नाही स्वानंदी, नाही, आज मला बोलू द्या. हा जमाव निर्दयी असतो. त्यांना खरं खोटं, चांगलं वाईट, भलं बुरं काही कळत नसतं. त्यांना एक टार्गेट दिलं जातं आणि हे बेअक्कलपणे त्या टार्गेटवर हल्ला करतात. आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं याचं काही भान नसतो त्यांना. नाही का? एका कार्यक्रमामध्ये यांना गुंगीचं औषध देऊन यांच्यावर अतिप्रसंग झाला होता. कोणत्या नीच माणसाने केला तो आम्हाला कोणाला सापडला नाही, पण त्यामुळे या प्रेग्नंट राहिल्या. आज ना उद्या तो सापडेल. आणि अशा परिस्थिती यांच्याकडे दोनच पर्याय उरले. पहिला पर्याय पोटातलं मूल पाडून टाकणे, आणि दुसरा पर्याय जो कठीण आहे त्या मुलाला जन्म देऊन त्याला वाढवणं. दुसरा पर्याय मी कठीण आहे का बोललो? कारण तुमच्यासारखे लाखो लोक त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे असतात. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उभे करतात. त्यांनी काही केलेलं नसताना तुम्ही आता जसं केलं तसं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं त्यांना. नाहीतर करतात. स्वानंदी सर्व झेलायला तयार आहे आणि त्या झेलतायत, कारण त्यांचा यात काही दोष नाही आणि तरी सुद्धा ते त्या जीवाला जन्माला घालतायत. त्या जीवाचाही याच्यात काही संबंध नाहीये. आणि नवरा म्हणून मला त्यांचा अभिमान आहे, म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक अपमानात. कळलं तुम्हाला सगळ्यांना? बघा, ते काही जरी असलं ना तरी लग्नाच्या आधी ही पोटोशी असलेल्या पोरीला आम्ही आमच्या चाळीत ठेवू शकत नाही.
आम्ही हिला बाहेर काढणार म्हणजे काढणार. आणि तू सांगतोस ती स्टोरी खरी कशावरून? असं कोणी सांगेल रे? आम्हाला हिला ठेवायचं नाहीये. चला निघा 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 तुम्ही बाहेर. ऐका माझं. चला. घर खाली करा. घ्या तुम्ही. घर खाली करा. हो, तुम्ही काही नाही. मणी आणि स्वानंदीला इथून बाहेर काढलं तर हे कुठे जातील हे दोघं? काही करून या लोकांना थांबवायला हवं. कुणीच मध्ये पडत नाहीये. मन मेलंय सगळ्यांचं. काय करू? काय चाललंय? त्या मुलीला हात धरून बाहेर का काढताय? काय झालं? आणि तुम्ही थांबत का नाही त्याला? त्या मुलीवर अन्याय होतो आणि तुम्ही बघताय? त्या मुलीने काही चुकीचं केलं का? आम्ही काय बोलणार? ते सेक्रेटरी आहेत, पण जे काही चाललंय ते बरोबर नाही, हे मात्र खरं. हो ना, जे काही झालं त्यात मुळात त्या मुलीची काहीच चूक नाहीये. तिच्याशी जो अपराध झाला, तिच्यावर जो अत्याचार झाला, तो अपराधी मात्र मोकाट फिरतोय आणि ही पोरगी उगाच बदनाम होते. कळते ना तुम्हाला? मग तिची मदत का नाही करत आहात? अहो, तो सेक्रेटरी आहे म्हणून काय स्वतःची मनमानी करणार का? आज त्या मुलीचा दोष नसताना तिला हात धरून बाहेर काढतायत. उद्या तुम्हाला काढेल. मग तेव्हा सुद्धा असा अन्याय बघत राहणार का तुम्ही? सेक्रेटरी याचा अर्थ असा नाही ना की तो अशी जबरदस्ती करेल कोणावरही. आपण बायका हा अन्याय का सहन करतो? आणि आपण अन्याय सहन करतो ना, म्हणून असे लोक आपल्यावर अन्याय करतात. मला असं वाटतं तुम्ही त्या मुलीची मदत करायला हवी. प्लीज ऐका, मी हात जोडते, हवं तर पाया पडते तुमची माफी मागते, पण प्लीज असं मागू नका. स्वानंदी, तुला माफी मागायची बिलकुल गरज नाहीये आणि हात तर अजिबात जोडू नकोस. हो ना, जे काही झालं त्या पोरीची काहीच चूक नाहीये. हिच्यावर ज्याने अत्याचार केला तो अपराधी मात्र मोकाट फिरतोय आणि ही मुलगी उगाच बदनाम होते. हो, तुला बिलकुल माफी मागायची गरज नाहीये, कारण तू काही सुद्धा केलं नाहीयेस. आणि घाटगे, मगाशी हिच्या नवऱ्याने जे काही सांगितलं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलत ना? अहो, जे काही झालं त्यात तिची बिचारीची काहीच चूक नाहीये. ती शांतपणे इथे राहते ना, कुणाच्या अध्यात न मध्यात. तुम्हाला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तुम्ही तिला सगळे घराबाहेर काढायला निघालात. आणि तुमच्यात जर एवढी हिंमत असेल ना, तर ज्याने तिच्यावर अत्याचार केला त्याला इथे धरून आणा आणि त्याला बदलून काढा. पाहिजे तर अजून 4 बायका घेऊन आम्ही येतो लाथा मारायला. पण तुम्ही कसं करणार नाही. तुम्ही बाईलाच दोष देणार आणि तिच्या चारित्र्यावर चिखल उडवणार. यातच तुम्हाला तुमची मर्दानगी दाखवायची आहे. अरे, पण त्या बाईवर जो प्रसंग आलाय, तिची काय परिस्थिती आहे त्याचा थोडा विचार करा. पण ही मुलगी इथं राहिली तर आमच्या मुली बिघडतील, त्याचं काय? वा, म्हणजे तुमच्या मुली बिघडतील ही जर का इथे राहिली तर. आणि हे जे काही तुम्ही करताय ते बघून पोरं सुधारतील का पुढे जाऊन बायांवर हात उगारतील? ओ भाऊ, जरा लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अहो, तुम्ही आपल्या चाळीतले सेक्रेटरी ना, मग आपल्या चाळीतल्या लोकांना मदत करायची सोडून त्यांच्यावर घाणेरडे आरोप काय करताय? अहो, जर का माणुसकी दाखवता येत नसेल ना, तर राजीनामा द्या. आम्ही दुसरा सेक्रेटरी निवडू. अगदी बरोबर बोलतेस तू. आणि स्वानंदी, तुला जर काही लागणार असेल ना, तर मला हाक मार. अजून 4 बायका घेऊन येईन मी तुझ्यासाठी. कळलं? थँक्यू मावशी, खरंच थँक्यू. मणी भाऊ, तुम्ही ना हवे तेवढे दिवस राहा इथे, काहीही प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू, तुमचे खूप आभार. मणी भाऊ, तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही समधी आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही ताईंना घेऊन बसा जरा. ए, चला रे. हो, चला रे सगळे, चला. आणि घाटगे, लक्षात ठेवा, पुन्हा जर का असा प्रसंग घडला तर मात्र मी तुमची कंप्लेंट करीन. कळलं? चला रे, चला चला ग. स्वानंदी, तुम्ही या, बसायला.
बस मी पाणी आणतो. ठीक आहे, पाणी प्या. स्वानंदी, पाणी प्या. सावकाश. स्वानंदी, झटापटीत तुम्हाला काही लागलं नाही ना? नाही. स्वानंदी, आज जे काही झालं त्याचा धसका तुमच्या मनात कायम राहू शकतो. कायम भीती असेल तुमच्या मनात ही. मला माफ करा. मनीषराव, तुम्ही कशाला माफी मागताय? नाही, माफी मागतोय म्हणजे स्वानंदी, ते सगळे लोक घरात घुसले, तुम्हाला घरातून बाहेर काढत होते. नेमकं त्याच वेळी मी घरी नव्हतो म्हणून. पण तुम्ही कामावर होतात ना. तुम्ही थोडे मुद्दाम नाही आलात घरी, आणि जेव्हा आलात तेव्हा मध्ये पडलातच ना. मग माफी कशाला मागताय? पण स्वानंदी, मी ते घर सोडलं नसतं ना तर तुम्हाला हा सगळा स्ट्रगल सहन करावाच लागला नसता. माझ्यामुळे तुम्ही इथे राहता, या अशा गोष्टी सहन कराव्या लागतात तुम्हाला. सॉरी सॉरी. म्हणी सर, अहो हा स्ट्रगल मुद्दाम थोडी लादलाय तुम्ही माझ्यावर. मी स्वतः स्वीकारलाय तोही स्वार्थीपणाने. स्वार्थी म्हणजे बघा, माझ्याकडे 2 पर्याय होते. एक म्हणजे तुम्ही ते घर सोडल्यानंतर तिथेच राहून किंवा हॉस्टेलमध्ये तात्पुरतं राहून तुमच्याकडे परत येणं, तुम्ही सेटल झाल्यानंतर. आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही ते घर सोडल्यानंतर तुम्ही आहे त्या परिस्थितीत तुमच्या सोबत राहणं. मी दुसरा पर्याय निवडला. तुम्ही आहे त्या परिस्थितीत तुमच्या सोबत राहण्याचा. कारण म्हणी सर, तुम्ही माझ्या सोबत नसता आणि मी महालात असते तर त्या जगण्याला काय अर्थ? तुम्ही जिथे आहात तिथे तुमच्या सोबत राहून, कष्ट करून तुमच्या सोबतच राहण्यात खरा आनंद आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण एकमेकांच्या सोबत आहोत. मग आपण रस्त्यावर राहिलो काय, महालात राहिलो काय फरक पडतोय? म्हणून मी म्हणाले, स्वार्थीपणाने. थँक्यू. म्हणजे तुम्ही हे सगळं बोलल्यानंतर मी काय बोलू मला कळतच नाही. हो, मग नकाच बोलू. आपण न बोलता एकमेकांच्या मनातलं समजून घेतलं ना. मन समजून घेतलं की झालं. करेक्ट. जसं मी आता तुमच्या मनातलं ओळखलंय. म्हणजे आलोच. ही घ्या तुमची औषधं. औषधं? अहो, तुम्हीच म्हणाला होता ना औषध आणली ना तर आल्या पावली परत पाठवून म्हणून. म्हणे सर, अहो मी मस्करी केली होती. म्हणजे मगाशी तुम्ही ज्या ऑर्डर साठी गेला होतात ते औषधांसाठी पैसे मिळावेत म्हणून. नाही, तसं का करेन मी? म्हणजे मला ऑर्डर घ्यावीच लागते स्वातंत्र्य. अहो आत्ताच म्हणाले ना मी, आपण एकमेकांचं मन समजून घेऊ शकतो. मला तुमच्या मनातलं कळलंय. आणि तसंही मनावर शब्दांचा पडदा टाकता येत नाही. मन नेहमी स्वच्छ, स्पष्ट आणि खरं बोलत असतं. आणि तुमचं मन आता खरं बोलतंय. थँक्यू. थँक्यू स्वानंदी. अहो मी बाहेर डिलिव्हरी बॉय आहे, घरातही डिलिव्हरी बॉय नका करू मला. मी पाणी घेऊन येतो. मणी सर, जशी तुम्हाला माझी काळजी वाटते तशीच काळजी वॉर्डन मॅडमला आपली वाटते. आपल्यावर जीवापाड प्रेम करतात वॉर्डन मॅडम. पण तुम्हाला ते कसं सांगू मी? हे घ्या पाणी. काय कुठे हरवलाय? ते पाणी घ्या आणि औषध घ्या. चला. मणी सर, अहो मला आत्ता आठवलं, ही ऑर्डर होती ना पूर्ण केली, ती द्यायची आहे. स्वानंदी, घरात एवढा तमाशा झाला, तुम्हाला एवढा त्रास झाला आणि अशा परिस्थितीत तुम्हाला ही ऑर्डर आठवते?
आणि एवढंच महत्वाचं आहे तर मला सांगा, मी नेऊन देतो. कुठे आहे ते? नाही म्हणे सर. अहो फॅक्टरीमध्ये काम करत असताना तुम्ही एक छान गोष्ट सांगितली होती मला, ती अजूनही लक्षात आहे माझ्या आणि मी कायम फॉलो करते. कुठली गोष्ट? आपण आपल्या कामाच्या बाबतीत नेहमी सिरियस असायला हवं. कुठल्याही परिस्थितीत आपण आपली कमिटमेंट पाळली पाहिजे. काम आणि खासगी आयुष्यात गल्लत करू नये. मणी सर, मी त्या बाईला कमिट केलं होतं की मी तिची ऑर्डर पूर्ण करून देणार आणि मला माझी कमिटमेंट पाळायची आहे. आता आज माझ्या खासगी आयुष्यात जे झालं त्याचा परिणाम मी माझ्या कामावर होऊ देणार नाही, म्हणून मला जायला हवं. नाही, मला आवडली तुमची कमिटमेंट, पण त्याआधी हे गोळ्या औषधं घ्या, मग जा आणि लवकर घरी या परत. या. मी आलेच. हम्म.